सातवा वेतन लागू करासह अनेक प्रलंबित मागण्या घेऊन आता पुन्हा मनपा अधिकारी कर्मचारीसह सर्व स्वच्छता कामगारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। जोरदार घोषणाबाजी करीत आता मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा मनपा प्रशासनाला दिला आहे। गेल्या अनेक दिवसापासून महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्यामुळे महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी गुरुवार दिनांक 14 डिसेंबर पासून पुन्हा संप चालू केला आहे। दिवाळी अगोदर एक दिवसीय बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले गेले होते। मनपा प्रशासनाने दिवाळी अगोदर त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याचे आश्वासन सुद्धा दिले होते। मात्र कोणत्याच प्रकारचे दखल न घेतल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारलेला आहे। मनपामधील सर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 7वे वेतन अगोदरही थकबाकी ओटी 20,000 रुपये त्वरित अधिकारावे। अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनावरील सर्व कार्यरत अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार व सेवानिवृत्त कर्मचारी यांना 7वे वेतन आयोगाची संपूर्ण थकबाकी रक्कम अदा करण्यात कालबद्ध धोरणे त्वरित निश्चित करण्यात यावे। मनपामध्ये उर्वरित कार्यरत कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोगाची संपूर्ण थकबाकी रक्कम त्वरित रद्द करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी संप पुकारलेला आहे आणि मनपा प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप चालूच राहण्याचा इशारा सुद्धा मनपा प्रशासनाला दिला आहे। मी प्रल्हाद कोतवाल, सरचिटणीस भारतीय मजदूर संघटना सरचिटणीस महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संघटनेचा आज 14 तारखेमध्ये संपाचा पहिला दिवस सुरू झालेला आहे। महानगरपालिकेला वारंवार आम्ही पत्र देऊन पाठपुरावा करून त्यावर हातून उत्तरं देऊन आपल्याला वेळ काढून धोरण मनपा प्रशासन करीत आहे आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना नेहमी संप करण्यास वेठीस करत आहे। कारण महानगरपालिका प्रशासन हे अत्यंत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणतीही गंभीरता घेत नाही आणि वेळ काढून धोरण अवलंबत आहे। आणि आम्हाला दिवाळीमध्ये आश्वासन दिलेलं होतं की महानगरपालिका कर्मचाऱ्यांना आम्ही दिवाळीपूर्व 20,000 रुपये देऊ आणि पेन्शन लोकांना देण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळे त्यांना जो जे लिहून दिलेलं होतं ते त्यांना मोडीत काढलेलं आश्वासन आणि मागच्या ज्या प्रलंबित मागण्या त्याच्यावरही काही त्यांना निदर्शनं दिलेलं नाही, त्यांना निर्देशही दिले नाही आहे आणि काही कारवाई होत नाही आहे। ते वेळ जेव्हा आपला संप होते त्यावेळेस ते जाग येते, नाहीतर ते कुंभकर्णाची झोप असे घेत असतात महानगर परिषदेचे अधिकारी। त्यामुळे हा संप आमचा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा असा आमचा संप राहणार आहे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाचा राज्य कर्मचाऱ्याचा हा जुनी पेन्शन योजनेसाठी संप आहे, त्यालाच समर्थन म्हणून आमचा आज 14 तारीख आम्ही ठरवलेला आहे। त्याच्यामुळे हा संप आज त्यांनाही समर्थन आमचा महानगरपालिका संघटनेचा आहे आणि महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यासाठी आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे।